नमस्कार, मी रिद्धी. वाचाल तर वाचालच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण ह्याच्यामध्ये मराठी पुस्तकांविषयी आणि त्याविषयी ज्यांना ज्यांना उत्सुकता आहे वाचनाची सुरुवात करायची त्यांच्यासाठी आपण हा खास उपक्रम करतोय. आणि याआधी आपण वेगळ्या पुस्तकांविषयी जाणून घेतलंय. आजची जी काही गोष्ट आहे किंवा आज ज्या पुस्तकाबद्दल आपण जाणून घेणार आहोत ते पुस्तक खास अशासाठी आहे कारण आजचा एक कवितांचा संग्रह आपण म्हणूया किंवा मग कवितेचं हे पुस्तक आहे ज्याचं नाव आहे बाईच्या कविता आणि कवी आहेत किरण येले. ग्रंथाली प्रकाशनचं हे पुस्तक आहे. 50 कविता आहेत ह्याच्यामध्ये आणि खरं तर कविता म्हटल्यानंतर फार जणांना कंटाळा असतो, खूप जणांना खूप जास्त उत्सुकता असते. पण ह्या कविता कंटाळा येण्यासारख्या अजिबात नाहीत. उलट एखादा कविता संग्रह, एखादं कवितेचं पुस्तक एकदा वाचल्यानंतर परत कशाला वाचायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. पण हे वाचल्यानंतर पुन्हा परत नक्की वाचाल कारण इतक्या सोप्या शब्दात इतका गहन अर्थ या सगळ्या कवितांमध्ये आलेला आहे. खूप सोप्या शब्दात बाईचं रोजचं जगणं किरण येलेने मांडलेलं आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला बाईच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या लिपस्टिक आणि पर्स सारख्या गोष्टी आपल्याला दिसतात, जिथे खरं तर बाईचं आयुष्य सुरू होतो किंवा मग ते संपूर्ण आयुष्यभर ह्या वस्तू वापरत असतातच याचा संदर्भ लागतो. आणि पुस्तकाच्या मागच्या बाजूला म्हणजे मलपृष्ठावर इमरोजच्या ओळी लिहिलेल्या आहेत. ओळ अशी आहे, आदमी औरत के साथ सोता है, जागता क्यों नहीं. हा प्रश्न प्रत्येक महिलेला पडणं आवश्यक आहे आणि किरण येलेंनी पुस्तकाच्या मलपृष्ठावर जाणीवपूर्वक ही ओळ लिहिली असेल असं मला वाटतं. ज्या 50 कवितांविषयी मी बोलले त्या अगदी सोप्या शब्दात लिहिल्या गेल्यात. बाईच्या कविता म्हटल्यानंतर बाई विषयीच्याच कविता आहेत ज्या एका पुरुषानं लिहिल्यात. एखादं पुरुष मन बाईच्या मनाला इतकं सुंदर आणि इतकं सोप्या भाषेत समजून घेऊ शकतं आणि त्यापेक्षा सुद्धा महत्वाचं म्हणजे समजलेलं बाईचं हे मन इतक्या सोप्या शब्दात व्यक्त करू शकतं ह्याची अगदी उत्तम अनुभूती या पुस्तकातून येते. सगळ्याच कविता फार सुंदर आहेत, ह्याच्यात काही म्हणजे यात काही दुसरा संशयच नाहीये. पण काही कविता मात्र फार फार सुंदर लिहिल्या गेल्यात. खूप सोप्या शब्दात अगदी गहन अर्थ त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. बाई गर्भार राहते आणि जर आत मुलगी असेल तर आणिक सुंदर दिसते. इतकी सोपी इतकी छोटी कविता किरण येले लिहितात ज्यात इतका मोठा अर्थ लिहिलेला असतो. आतापर्यंत अनेक पुस्तकांमध्ये, कवितांमध्ये किंवा मग लेखांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये बाईने जे काही सोसलंय त्याविषयीचं खूप अशा शब्दांमध्ये लिहिलं गेलंय की ते वाचताना अक्षरशः डोळ्यात पाणी येतं किंवा मग वाईट वाटत राहतं की त्या काळात सुद्धा बायका अशा पद्धतीनं जगत होत्या. पण हे पुस्तक वाचल्यानंतर त्याच समस्या मांडल्या गेल्यात, कवितेच्या रूपातून मांडल्या गेल्यात, खूप सोप्या आणि थेट शब्दात मांडल्या गेल्यात. पण तुम्ही भावनेत अडकत नाही, तुम्ही त्यावर विचार करायला प्रवृत्त होता. म्हणजे एकीकडे बाईचं रांगोळी काढणं, तिचं ऑफिसला जाणं, लोकलमध्ये प्रवास करणं, लिफ्टमध्ये जाणं, लिफ्टमधून बाहेर येणं, या साध्या साध्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा तिचं जगणं, तिच्या मनातले विचार किती टोकाचे असू शकतात याविषयीच्या कविता सुद्धा किरण येलेंनी तितक्याच सुंदर लिहून ठेवल्यात. 37व्या क्रमांकाची तुम्हाला सुरमई माहिती आहे ही कविता मला फार आवडते, खूप जास्त आवडते. त्याचं कारणही तसंच आहे कारण कविता वाचताना असं वाटून गेलं होतं की सुरमई शब्द ऐकल्यानंतर साधारणपणे आपल्या डोळ्यासमोर एखाद्या माशाची प्रतिकृती येते आणि मग तिची चव आणि आपण कधीतरी ती खाल्लेली असते, कुठल्या जागी खाल्लेली असते, त्यावेळी नेमकं काय घडलंय हे सगळं आठवत राहतं. पण सुरमई ही किरण येलेंची कविता वाचल्यानंतर आपला सुरमई या शब्दाबद्दलचा विचार निश्चित बदलतो आणि म्हणून जाणीवपूर्वक या भागामध्ये ही कविता सादर करणार आहे. तुम्हाला सुरमई माहित आहे? बरोबर, चवदार रसरशीत सुरमई कोणाला माहित नाही. पण तुम्ही आणखी काही सांगू शकाल सुरमईविषयी? अरे, तुम्हाला तर सगळंच माहितीये की तिची चमचमती त्वचा, तिचं फार काटेरी नसणं, तिचं ताजेपण ओळखण्याची कला, तिची महागलेली किंमत, सगळंच. आता आणखी विचारलं म्हणजे तुम्ही सांगालही तिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते, तिला एखाद्या पार्टीत कसं सर्व्ह करावं ते, किंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते. पण म्हणून तुम्हाला सुरमईविषयी सगळंच माहिती आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. तुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहित नाही, तुम्हाला सुरमईला काय आवडतं ते माहित नाही, तुम्हाला सुरमई आतल्या आत काय विचार करत असते ते माहित नाही आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलघाल तर तुम्हाला नक्कीच माहित नाही. एक सांगतो, रागवू नका, तुम्हाला खरं तर सुरमईची फक्त चव माहितीये, सुरमई नाही. आणि जे सुरमईच्या बाबतीत तेच
अगदी तेच बाईच्याही. सुरमईसारखा मासा आणि त्याविषयी असणाऱ्या वेगळ्या आठवणी, तिची चव आणि तिचं दिसणं, ह्या सगळ्यामधून बाई कशा पद्धतीनं समाजात वावरते, तिच्याकडे समाज म्हणून आपण कसं बघतो, कसं बघितलं नाही पाहिजे, हे अगदी सोप्या शब्दात आणि वेगळ्या उदाहरणांमधून सांगणारी ही कविता होती. मुळात बाईनं हा विचार करणं आवश्यक आहे की आपण किती दिवस हे देवत्व घेऊन ठेवणार आहोत. आपण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय, किंवा मग आपण मुली वेगळ्या क्षेत्रात जाऊन स्वतःचा ठसा उमटवतोय, यासाठी किती दिवस स्वतःचं कौतुक करून घेणार आहोत. स्वतःला समान म्हणवतो, स्वतःला माणूसच म्हणवतो, मग कौतुक कशाला हवं. मुलगी म्हणून, बाई म्हणून तेच काम करा किंवा वेगळं करा. त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला देवत्व घेऊ नका, स्वतःला पूजूनही घेऊ नका. त्यातून बाहेर पडा. मुलगी म्हणून, माणूस म्हणून, समाजाचा एक भाग म्हणून साधं सोपं जगा. इतका साधा विचार खूप खूप सुंदर पद्धतीनं आणि खूप स्पष्ट पद्धतीनं अगदी छानपैकी किरण येल यांनी या पुस्तकात सांगितलंय. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींसाठी बाईच्या मनात नेमकं काय सुरू आहे, याविषयी पुरुष मन नेमकं काय म्हणतंय, त्यांना खरंच बाईविषयी वाटणारी तळमळ, त्यांना वाटणारं ज्या काही भावना आहेत, त्या इतक्या सुंदर पद्धतीने याच्यात सांगितल्या गेल्यात. तेव्हा ह्या 50 कवितांचं ग्रंथाली प्रकाशनचं बाईच्या कविता हे किरण येलेंचं पुस्तक वाचायला अजिबात विसरू नका. आणि यानंतर आजच्या भागातली खास टिप. प्रत्येक भागाच्या शेवटी आपण पुस्तकं छान राहावीत, पुस्तकांची काळजी कशी घ्यावी, यासाठी म्हणून एक खास टिप देतोय. आणि आजच्या भागातली टिप ही आहे की तुम्ही बुकशेल्फमध्ये म्हणजे पुस्तकांच्या कपाटामध्ये वेखंडाचे तुकडे ठेवू शकता, ज्यामुळे पुस्तकांना किंवा पुस्तकाच्या कपाटाला वाळवी लागणार नाही, पुस्तकं खराब होणार नाहीत आणि पुस्तकाचं संरक्षण होईल.